आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा, लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं वक्तव्य। आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड, पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटाची मानसिकता खालावली। बॅनरसोबत छेडछाड केल्यानंतर योगेश कदम यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली, मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिल 2020 पासून पगारवाढ देणार असल्याचं सांगितलं होतं। प्रत्यक्षात एप्रिल 2024 पासून पगारवाढ देण्यात येणार आहे, श्रीरंग बर्गेंचा आरोप। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये एसटीला 16,86,61,000 रुपयांचा नफा। एसटीला चांगले दिवस, 31 पैकी 20 विभागांना नफा। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस, खेडकरला 3 आठवड्यांची मुदत, पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक, 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं सबूत। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। जेएनपीएच्या खाडीमध्ये 1400 मीटर भराव, खाडीचे पूर्वीचे 1500 मीटर रुंदीचे मुख आता 100 मीटरवर, समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन बिघडण्याचा धोका। 75% अनुदानावर मिळणार मेंढ्या, 34 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी, 26 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाची योजना।